आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे। आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ॲप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिजुडाइज ॲक्शन आहे असं माझं मत आहे। अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही हा त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्यासमोर आहे। दरम्यान जयंत पाटील यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय तो म्हणजे सत्ता स्थापनेच्या वेळी मलाही फोन आला होता असं जयंत पाटील यांनी सांगितलंय। तसंच मला संपर्क झाल्याचं नाकारत नसल्याचं सुद्धा ते म्हणालेत। मात्र मी सत्तेत गेलो नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा जयंत पाटलांनी दिली आहे। तुमच्याबद्दल सुद्धा सातत्यानं अजितदादा गटाकडून त्यांचे मंत्री बोलतात की जयंत पाटलांसाठी आम्ही एक सीट राखीव ठेवली आहे, त्यांचाही शपथविधी होणार। यातलं खरं खोटं कधीपर्यंत बाहेर येणार? आता माझं काय, मला का विचारताय गरीबाला हा प्रश्न? तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांना विचारा, मला का विचारताय? पण तुम्हाला संपर्क झाला होता अशा पद्धतीनं ज्यावेळेस शपथविधीचे? हो, संपर्क तर झालेला आहे, अनेक वेळा झाला आहे। मी काही खोटं बोलणार नाही, झालेला आहे, संपर्क झालेला आहे।